नमस्कार, मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. गुरुपौर्णिमेनिमित्त एक छोटीशी थाली करणार आहोत. तर त्यामध्ये मी महाराजांच्या आवडती अशी घेवड्याच्या शेंगांची भाजी दाखवणार आहे. तसेच नेहमीचे जे आपले पदार्थ आहेत ते आपण करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या थालीला. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत घेवड्याची भाजी. खूप सोप्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत आपण. त्यासाठी इथे मी घेवडा स्वच्छ करून मी बारीक असं चिरून घेतलेला आहे. मध्यम आकाराचं मी हे कापून घेतलेलं आहे. मी 1.5 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य वापरणार आहोत. आणि वरून आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. इथे मी एक स्वच्छ कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी आता तेल घालून तेल गरम करून घेणार आणि फोडणी घालणार आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. एक चमचा राई, एक चमचा जिरं, थोडंसं हिंग, या फोडणीमध्ये सगळ्यात आधी आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. हळद, लाल तिखट, मसाले चांगले शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण घेवड्याची भाजी घालून घेऊया. चवीनुसार मीठ, सगळ्यात आधी आपण 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आणि नंतर आपण उरलेला शेंगदाण्याचा कूट भाजी शिजल्यानंतर घालूया. सगळं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून भाजी शिजत ठेवायची आहे.
इकडे आपली घेवड्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण एक गोड पदार्थ करूया, रताळ्याचा किस. त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये 1 ते 2 चमचे तूप घेणार आहे. खूप झटपट असं करणार आहे मी. कढई चांगली तापलेलीच होती. आता याच्यामध्ये आपण गूळ आणि खोबरं घालून घेऊया. हे 2 टेबलस्पून असं खोबरं मी किसलेलं घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून मोठे चमचे मी असं किसलेला गूळ घेतलेला आहे. एक छोटा तुकडा रताळ्याचा किसून घेतलेला आहे. आपला रताळ्याचा किस पण तयार झालेला आहे. इथे रताळ्याची काही कापं घेतलेली आहेत. आता ह्या कापांवरती फक्त हळद, मीठ आणि मसाला टाकून आपण तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत. चिमूटभर हळद, थोडासा मसाला आणि मीठ हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तवा चांगला गरम करत ठेवलेला होता. आता याच्यावरती मी 2 ते 3 चमचे मी तेल टाकणार आहे आणि ही कापं आपण भाजून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे व यामध्ये आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण प्लेटमध्ये सगळे पदार्थ घेऊया आणि आपली थाली तयार करूया. सर्वप्रथम आपण भाताची मुगा घेणार आहोत. त्याच्या बाजूला मी इथे घेवड्याची भाजी ठेवते आहे. इथे मी जे रताळ्याचा पण छान गोल असा किस करून घेतलेला जो आहे तो ठेवणार आहे. भाजी व रताळ्याचा किस यांमध्ये मी रताळ्याची जी कापं केलेली आहेत ती ठेवून घेते. तसंच आपण साईडला मी पुऱ्या ठेवून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपले गुरुपौर्णिमेनिमित्त नैवेद्याची थाली तयार झालेली आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा.
आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.